लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी म्हैस योजना लवकरच सुरू होणार आहे. काय म्हणाले मुश्रीफ याविषयी आपण सविस्तरपणे व्हिडिओ पाहूया. मी सिद्धप्पा न्यूयार आपल्या पशुधन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रात गाय दुधाला ठराविक काळासाठी अनुदान दिले जाते. 5 राज्यांमध्ये गायीसह म्हैस दुधाला अनुदान दिले जात आहे. महाराष्ट्रातही म्हैस दुधाला अनुदान का मिळत नाही असा सवाल पत्रकारांनी केला. यावेळी मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. महाविकास आघाडीत असताना आणि आता माहितीत असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यानंतर ते बोलत होते. गोकुळ हा देशात आदर्श वाटावा असा दूध संघ आहे. कोणीही गोकुळावर टीका करू नये. गोकुळ विवेकाने चालवला, आम्ही सध्या चालवत आहे. आमदार सतेज पाटील यांनी माझी 2-3 मुद्द्यावर लढाई होती. यामध्ये आम्ही उत्पादकांना 2 रुपये दर देण्याची ग्वाही दिली होती, पण आम्ही प्रति लिटर 11 रुपये बरोबर दर दिल्याने पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. पालकमंत्री विरोधात महाविकास आघाडी तगडा उमेदवार देणार, पृथ्वीराज चव्हाणांची मोठी घोषणा. गोकुळच्या हर्बल पशुपूरक प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी आमदार पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या लढवल्या जातात. निवडणुकांनंतर युती होते, सत्ता स्थापन केली जाते. महाविकास आघाडीत अशीच निवडणुका लढवून एकत्र येत होतो. आताही त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढवली जाईल, अशी माहिती दिली. लाडकी म्हैस योजना काय आहे पाहूया. महाराष्ट्रात गाय दुधाला ठराविक काळासाठी अनुदान दिले जाते. 5 राज्यांमध्ये गायीसह म्हैस दुधाला अनुदान दिले जात आहेत. महाराष्ट्रातील म्हैस दुधाला अनुदान का मिळत नाही असा सवाल पत्रकारांनी केला. यावर श्री मुश्रीफ यांनी आता लाडकी बहीण योजनेतून अनुदान देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर म्हैस दुधाला अनुदान मिळवण्यासाठी लाडकी म्हैस योजना लवकरच सुरू होणार आहे.